राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नाही, हे वेळोवेळी सिद्ध होत असतं. महायुती आणि महाविकास आघाडी सुद्धा याच नियमावर चालते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीतले पक्ष स्वबळाची भाषा अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर करत आहेत. पण पहिल्यांदाच महायुतीतला एक घटक पक्ष महाविकास आघाडीतल्या एका पक्षासोबत हातमिळवणी करत आहे. हे घडतंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या रायगड जिल्ह्यात. सध्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असणारे सुधाकर घारे आणि शिवसेना ठाकरे गटाचे कर्जत खालापूरचे नेते नितीन सावंत या दोन नेत्यांची त्यांच्या कार्यकर्त्यांसहित एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. काय आहे हा सगळा विषय आणि यामुळे महायुतीचा फुगा फुटायला कोकणातून कशी सुरुवात झाली आहे हेच या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी दिनेश, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. रायगडमधला कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ महायुतीसाठी अनेक अर्थाने महत्वाचा ठरतो. कारण इथली परंपरागत राजकीय लढाई ही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशीच राहील. मतदार सुद्धा प्रामुख्याने याच दोन गटात विभागले. अशात महायुतीकडून स्टँडिंग आमदार म्हणून शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांना तिकीट मिळालं होतं. अजितदादा गटाचे सुधाकर घारे पक्षांतर करणार असा चर्चा असताना त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे नितीन सावंत यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत महेंद्र थोरवे यांना 94,871 मतं मिळाली. ते विजयी झाले. मात्र खरी चर्चा झाली ती अपक्ष म्हणून लढलेले सुधाकर घारे आणि मशाल चिन्हावर लढलेल्या नितीन सावंत यांची. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले सुधाकर घारे यांना झालेलं मतदान होतं 89,177, तर नितीन सावंत यांना 48,929. एक प्रकारे तिरंगी लढतीत महेंद्र थोरवे 5-6 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. यामध्ये सुधाकर घारे यांच्या नावाने उभा केलेल्या उमेदवारांनी 3,000 मतदान घेतले. या सगळ्यात ठाकरे गटाने मतविभागणी न होऊन देता सुधाकर घारेंना उमेदवारी दिली असती तर हा प्रश्न विचारला जाऊ लागला. कारण घारेंना झालेलं 89,000 मतदान किंवा नितीन सावंत यांना झालेलं 48,000 मतदान हे थोरवेंच्या विरोधातलं होतं. म्हणजेच थोरवेंच्या विरोधात मतांची विभागणी दोन चेहऱ्यांमध्ये झाली. त्याचा फायदा अर्थात महेंद्र थोरवेंना झाला होता. मात्र विधानसभेनंतर अपक्ष लढलेल्या घारेंची अजितदादांच्या राष्ट्रवादीत घरवापसी झाली. सोबतच त्यांच्याकडे पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारीही देण्यात आली आहे. ही घटना दोन गोष्टी अधोरेखित करते. पहिली म्हणजे सुनील तटकरे हे महेंद्र थोरवेंना संपवण्याचा विडा घेऊन मैदानात उतरले आहेत आणि दुसरं म्हणजे विधानसभेला सुधाकर घारे जरी अपक्ष लढले तरी राष्ट्रवादीची आणि तटकरेंची ताकद त्यांच्या पाठीशी उभी होती हे खरं. अशात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांची कार्यकर्त्यांसहित महत्त्वाची बैठक पार पडली आहे. कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ही आघाडी झाल्याचं सांगण्यात येत आहे. विधानसभेला शिंदे गटाची ताकद महायुतीचा उमेदवार असल्याने आणि भाजपचा सपोर्ट असल्याने शहरी मतदारांमध्ये अधिक होती, तर राष्ट्रवादी म्हणजेच सुधाकर घारेंची ताकद ही ग्रामीण भागात, त्यातही आदिवासी बहुल भागात अधिक असल्याचं दिसून आलं. अशात कर्जत आणि खोपोलीत थोरवेंना टक्कर देण्यासाठी अजितदादा गट आणि ठाकरे गट एकत्र आल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खोपोलीत शिंदे गटाने त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित केल्याने भाजपचे नेते सुद्धा नाराज आहेत. कर्जतमध्ये सुद्धा स्थानिक पातळीवर तीच परिस्थिती आहे. सध्या थोरवे एकटे पडले असताना अनेक जण त्यांनी भाषणात केलेल्या एका वक्तव्याची चर्चा करत आहेत. महेंद्र थोरवे म्हणाले होते की मी दोन शिवसेना एकत्र आणण्यासाठी कुणापुढेही नाक घासायला सुद्धा तयार आहे. दोन शिवसेना एकत्र तर आल्या नाहीत, मात्र ठाकरेंची शिवसेना अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत थोरवेंना शह देण्यासाठी गेल्याचं या निवडणुकीत तरी दिसतंय. महाराष्ट्रभर स्थानिक गणितानुसार युत्या आघाड्या होतील, मात्र कोकणातील कर्जत खालापूरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतल्या दोन पक्षांनी एकत्र येत शिंदेंच्या शिवसेनेला एकटं पाडण्यासाठी केलेली आघाडी ही राज्यातल्या महायुतीच्या राजकारणाला छेद देणारी ठरते की काय हे पाहण्यासारखं असेल. बाकी तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर कर्जत खालापूरमध्ये राहत असाल तर यावेळी बाजी कोण मारणार हेही कमेंटमध्ये सांगा. आणि स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या राजकीय उलथापालथींच्या अपडेटसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.